नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया सगळ्यांच्या समोर बोलत असते. प्रियाच फक्त एकच म्हणणं असतं की तुम्ही घरच्या जावयाला वेगळी वागणूक आणि सुनेला वेगळी वागणूक देताय म्हणून प्रियाने हा सगळा गोंधळ सुरू केलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया म्हणत असते की मला कळतच नाहीये, म्हणजे या सचिनने बाहेर खलीपणा केलेला आहे तरीही तुम्ही त्याला घरात ठेवून घेतलेला आहे आणि तुमच्या घरच्या सुनेने असं काय केलं होतं म्हणून तुम्ही तिच्याबरोबर प्रत्येक वेळेस चुकीचं वागलेला आहात, असं इकडे प्रिया विचारत असते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मला माझ्या बाबतीत मात्र तुम्ही वेगळी गोष्ट करताय आणि या नात जाव्याच्या बाबतीत वेगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, तन्वी तू शांत बस, तू बोलू नकोस, कारण तू काय काय केले तुलाही माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, मी कुठे काय केलं, मी 2 गुन्हेगारांच्या साथीने फक्त मी खोट बोललेली आहे. प्रियाच खरं तर एकच म्हणणं असत की मी खोट बोलली, पण प्रिया काय खोट बोललेली ही गोष्ट मात्र प्रिया प्रत्येक वेळेस विचार विसरत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की तू काय खोट बोलली होती, आता सचिनने 1 गुन्हा केलेला आहे, तू तसे 50 गुन्हे केलेले. तेव्हा प्रिया म्हणते की बरोबर आहे ना, मी केलेत गुन्हे आणि प्रत्येक वेळेस शिक्षा दिली आहे. मला तुझी बायको माझं थोबाड फोडते, मला फरफटत घेऊन जाते, तुम्ही मला घराबाहेर काढलं, जेलमध्ये पाठवलं, कुठली नाही ती शिक्षा तुम्ही मला दिलेली आहे. पण आज या नात जाव्याने जे काही केले त्याची शिक्षा मात्र त्याला नाही, कारण तो तुमचा आहे ना, आणि माझ्या बाबतीत मात्र तुम्ही प्रत्येक वेळेस अन्याय केलेला आहे, असं प्रिया तोंडाला येईल ते बोलत असते. सगळेजण जेवायला बसलेले असतात. प्रियाच्या खरतरच पोटात दुखत असतं की एवढं सगळं होऊन हे सगळे शांत कसे आहेत, कारण या सगळ्यांची वाट लागली पाहिजे एवढंच प्रियाच्या डोक्यात असतं. अस्मिता शांतच असते, कारण अस्मिताच्या समोर हा विषय काढायचा नाही, सगळं वातावरण व्यवस्थित करायचं असं सायरी पूर्णाजी घरातल्या सगळ्यांनी ठरवलेलं असतं. पण प्रियाच्या मनात मात्र ती इच्छा नसते. प्रियाला फक्त एवढंच वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने आहेत. मला न्याय दिला नाहीये ना, तर मी यांना कोणाला सुखाने जगू देणार नाही, असं हे सगळं प्रियाचं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळेस इकडे सर्वजण आता एकत्र आहेत आणि ही गोष्ट प्रियाला खटकत असते. प्रियाला राग येत असतो. प्रियाला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे आणि आपण काय करतोय म्हणून, तर प्रिया हे सगळं करत असते. तेव्हा सायली म्हणते, तुला गुपचूप तुझ्या रूममध्ये जाता येत का मी आणि तुला सोडून येऊ, कारण सायली रूममध्ये नेऊन सोडणार म्हणजे काय करणार हे प्रियाला चांगलंच माहिती असतं म्हणून. तर सायली जेव्हा म्हणते की मी येऊन सोडू का, तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही, माझी मी जाऊ शकते, तू नको काळजी करू, असं म्हणत सायलीला ती बोलते आणि तिथून जायला लागते. खरं तर प्रियाला या सगळ्यांचा आनंद स्पॉइल करायचा आहे, कारण तिला हे बघवतच नाहीये की हे सगळे सुखात आहेत की नाही, म्हणून तिची ही सगळी नाटक चाललेली असतात. तेव्हा मात्र इकडे सायली तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. घरातले सगळेजण तिला सांगत असतात, परंतु प्रियाला मात्र ह्या गोष्टी अजिबात ऐकून घ्यायच्या नसतात. आणि म्हणून तर प्रियान हे सगळं कांड सुरू केलेलं असतं. तेव्हा प्रिया तिथून आता निघून जाते. प्रिया निघून जाते, परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळे जण या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की बाद झालं, कारण प्रियाच म्हणणं असत त्या पद्धतीने आता अस्मिता बोलायला लागते. मला कळत नाहीये की तुम्ही याला का शिक्षा दिलेली नाहीये, काय याला घराबाहेर काढलेलं नाहीये, काय हा इथे आहे, याला शिक्षा द्या, असं म्हणत अस्मिता जेवत त्या ताटावरून उठते आणि आत निघून जाते. तेव्हा मात्र सगळ्यांना वाईट वाटतं. एकतर अस्मिता अवघडली आहे आणि त्यात तिला हा धक्का बसलाय आणि त्यातही प्रियाची नाटकं ही सगळं एकाच वेळेस सुरू झालेलं असतं आणि प्रिया ज्या पद्धतीने रिएक्ट करत असते ते पूर्णपणे चुकीचं असतं. कारण प्रियाचं म्हणणं असतं की नाही,
तुम्ही जे काही करताय ना त्याबद्दल मला माहितीच नाहीये, पण तुमचं जे काही चाललंय त्याच्यामध्ये मी तुमच्या आनंदामध्ये विष कालवणार एवढं मात्र प्रियाच्या डोक्यात असतं आणि त्या पद्धतीनेच प्रिया वागत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली म्हणते की तुम्ही सगळेजण जेव्हा मी अस्मिता ताईंकडे जाऊन येते असं म्हणत सायली आता अस्मिताच ताट घेऊन निघालेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आपण अस्मिताची समजूत घालून तिला जीव घालूया, पण सायलीला कुठे माहिती आहे की या सगळ्यामुळे अस्मिता किती दुखावलेली गेली आहे. मग आता सायली ताट घेऊन जाते त्यावेळेस अर्जुन पण उठतो. अर्जुन पण जेवता जेवता तसाच निघून जातो. अर्जुनला पण जेवायचं नसतं. मग सायलीच्या मागे अर्जुन सुद्धा गेलेला असतो. आता प्रिया पाहत राहते कोण कोण बसतंय. मग लगेचच प्रताप उठतो. एक एक करून सगळे जण त्या घरातले आता उठून चाललेले असतात आणि हीच गोष्ट प्रियाला हवी असते, कारण प्रियाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या घरामध्ये सुख राहीलच नाही पाहिजे. आता सायली रूममध्ये येते. ती झोपलेली असते म्हणून अर्जुन दिवा लावत नाही. तसंच तो झोपायला येतो तेव्हा सायली जागी होते. अर्जुन म्हणतो की मला वाटलं की तू झोपली, तुला त्रास नको म्हणून. तेव्हा सायली म्हणते जेव्हा माझ्यापासून गोष्टी लपवल्या तेव्हा मला त्रास होईल, काय होईल पहिल्याचा विचार नाही केला आणि आता विचार करताय का? म्हणजे तेव्हा तुम्हाला नाही वाटलं की मला काय होणार आहे किंवा मला काय वाटेल आता? तुम्हाला त्या गोष्टी वाटतात का? असं इकडे सायली बोलत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की एकदा ऐकून तरी घे ना माझं, कारण तू ऐकूनच घेत नाहीये बायको माझं. तेव्हा सायली म्हणते काय ऐकून घ्यायचं तुमचं, कारण तुम्ही ही गोष्ट लपवून ठेवली. अर्जुन म्हणतो की मी हे सगळं अस्मिताईसाठी केलेलं आहे, मला अस्मिताईची काळजी वाटत होती म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं अर्जुन सांगत असतो. परंतु सायलीला मात्र विश्वासच बसत नसतो. सायलीच एवढंच म्हणणं असतं की तुम्ही ही गोष्ट मला तरी सांगायला पाहिजे होती, घरात कोणाला तरी सांगायला पाहिजे होती. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपून कसं ठेवू शकता आणि तुम्हाला त्या गोष्टीचं जराही काही वाटत नाहीये असं इकडे अर्जुनला सायली विचारत असते. परंतु अर्जुनच म्हणणं असतं की अगं ऐकून तरी घे माझं तू, कारण तू ऐकून न घेताच बोलत आहेस. परंतु सायली चिडलेली असते. अर्जुन म्हणतो की मी स्वतः त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेलो. जेव्हा मी हे त्याला पाहिलं तेव्हा मी त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेलो, तिथे नेऊन त्याला थोबडवला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं इकडे सायलीला अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते पण तुम्ही मला का सांगितलं नाहीये? अर्जुन म्हणतो तुला सांगून काय होणार होतं, काय करणार होतीस तू, वेगळं काय घडणार होतं? सायली म्हणते पण अहो एवढी मोठी गोष्ट तुम्ही घरातल्यांपासून लपून ठेवली, हे करायला नको होतं. एवढं सायलीच चाललेलं असतं. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे क्लायंटबद्दल माझ्याशी बोलत होता म्हणजे ते अस्मिताई बद्दलच होतं ना, म्हणजे सचिन भाऊजी आणि अस्मिता ताई यांच्याबद्दलच होतं ना ते? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायली म्हणते मग तुम्ही जाणीवपूर्वक ही गोष्ट माझ्यापासून लपवलेली आहे. तुम्ही जर मला सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला अस्मिताच्या समोर ह्या गोष्टी अशा पद्धतीने येऊ द्यायच्या नव्हत्या म्हणून मी शांत राहिलेलो आहे. परंतु अर्जुनला इकडे सायली समजते. सायली रागावलेली असते. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली ऐकूनच घेत नसते. सायली म्हणत असते की आज काय झालं बघितलं ना, त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्याने पाहिल आणि त्यांना किती त्रास झालेला आहे. तुमच्या लक्षातच येत नाहीये तुम्ही काय करता आणि काय होऊन बसतंय ते. तुम्ही ना शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करा तेव्हा तुम्हाला कळलं असतं की काय होऊ शकतं, पण तुम्हाला मात्र ते ऐकायचंच नाहीये आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात करत आहात त्यावरून स्पष्ट होते की तुम्ही जाणीवपूर्वक हे सगळं लपवलेलं आहे. अहो पण तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर काळजी घेतली असती. अस्मिता ताईंना आज जो त्रास झालाय तो झाला नसता. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी त्याला मारत
माझ्या ऑफिसमध्ये नेलं होतं आणि त्याचबरोबर तिथे जाऊन त्याला धमकी दिली होती. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला सांगितलं होतं की पुन्हा अशी गोष्ट करू नको, कारण अस्मिताची तब्येत नाजूक आहे म्हणून मी हे सगळं केलं होतं. मी कोणत्या तोंडाने येऊन सांगणार होतो, परंतु सायली ऐकायलाच नसते तयार. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाद झालं, तुला समजूनच घ्यायचं नाहीये ना मला, म्हणून तू अशा पद्धतीने रिएक्ट होत आहे. काहीही झालं तरी तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं, असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडलेला असतो. आणि या दोघांमध्ये चांगलं जोराच भांडण सुरू झालेलं आहे. तिकडे अस्मिता आणि सचिन बाजूला राहिले आणि सायली आणि अर्जुनमध्ये जोरजोरात भांडण सुरू झालेलं असतं. परंतु अर्जुन चिडतो आणि तो तिथून बाहेर जातो. इकडे अर्जुन आता पाणी घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये येतो. पाणी द्यायचं असतं म्हणून तो आलेला असतो. म्हणजे रोज सायली ते करत असते, पण आज अर्जुन आलेला आहे हे पूर्णाजीच्या लक्षात येतं. मग अर्जुन तिथे आल्यानंतर अर्जुनला पूर्णाजी म्हणते, काय झालं बोल, तुला काहीतरी बोलायचं आहे ना म्हणून तू आलायस ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी मला नाही कळत मी काय केलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, म्हणजे तुझी पद्धत चुकली होती, तुझा निर्णय, तुझे विचार योग्य होते, तुझे केलं ते योग्य होतं. तेव्हा तो म्हणतो की अस्मिताची तब्येत एवढी नाजूक होती की मी कसं सांगणार होतो, कारण मीच इतका हादरलो होतो ही गोष्ट मला कळल्यानंतर. तर मी तिच्या समोर कसा रिएक्ट होणार होतो ते सांगणार मला कळलंच नाहीये. मी काय करू आणि कसं करू. मग त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं इकडे तो सांगत असतो. आणि त्याचवेळी इकडे पूर्णाजी त्याला समजवत असते. पूर्णाजी म्हणत असते की बरोबर आहे तुझं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पूर्णाजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन रडत असतो म्हणून आजी म्हणते की बरोबर आहे, तू जे केलं ते बरोबर केलंस, पण आता घरातले सगळे दुखावले गेलेत ना, त्यांची समजूत घालणं गरजेचं आहे की नाही, कारण तू जर ही गोष्ट सांगितली असती तर आपल्याला काहीतरी करता आलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मीच एवढा हादरलो होतोत याच्या वागण्याने, कारण आजपर्यंत मी इतक्या केसेस हे केलेल्या आहेत, पण माझ्या स्वतःच्या बहिणीच्या बाबतीत म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अखेरच्या वगैरे खूप केसेस बघितल्या, खूप मी स्वतः सोडवलेल्या आहेत, पण माझ्या बहिणीच्या बाबतीत असं काहीतरी होईल असा मी कधीच विचार केला नव्हता. कारण माझी बहीण अशा पद्धतीने काहीतरी ती खेस करेल, तिचा नवरा असा असेल, ही गोष्ट मी स्वप्नातही कधी मला वाटलंच नव्हतं असं पूर्णाला तो सांगत असतो. पूर्णाजीही त्याची समजूत घालते, त्याला समजून घेते, कारण गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्जुनचा अजिबात दोष नाही हे पूर्णालाही माहिती आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठलेली असते, सगळी तयारी चाललेली असते, सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे सगळं सुरू असतं. विमल तिथे असते आणि विमल म्हणत असते की सायली ताई, तुम्ही फोडणी घालताय का मी करू. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही बनवा. अर्जुन खाली आलेला असतो, सगळ्यांकडे पाहत असतो, कोणाचं काय चालू आहे, कशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत हे सगळं तो पाहत असतो. परंतु इकडे सायली आता कॉफी घेऊन येते आणि प्रतापला कॉफी देते. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो की नाही मला नकोय. तेव्हा सायलीच म्हणणं, असत काय झालं बाबा, तुमच योगा मॅट काढून ठेवलं होत, तुम्ही योगा नाही केला का. तेव्हा ते म्हणतात की नाही केला योगा. हे ऐकल्यानंतर सायली पाहतच राहते. मग ती कल्पनाकडे येते, आई तुम्हाला आवडते ना जायफळ घातलेली कॉफी, अगदी तशीच केलेली आहे जायफळ घालून, असं सुद्धा ती सांगते. परंतु कल्पना म्हणते की नाही नको. तेव्हा सायली आता सगळ्यांची समजूत घालू लागते, सगळ्यांना समजवत असते की गोष्टी काय झालेल्या आहेत, आपल्याला कशा पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत हे सायली समजवत आहे. परंतु इकडे सायलीने जे काही समजवलेलं असतं त्यामुळे घरातले सगळे पाहत असतात. आणि मग इकडे सायली म्हणत असते की आपण गेट टुगेदर करूया नाही आई, कारण काल पूर्णाजी बोलल्या ना की अस्मिता
ताईंच्या समोर आपण हे सगळं बोलायला नको होतं, म्हणजे बाळाने हे सगळं ऐकायला नको होतं. पण बाळाने हे सगळं ऐकले. तर आता बाळाने आपल्या सर्वांच्या हसण्याचे, आनंदाचे आवाज पण ऐकणं गरजेचं आहे ना. म्हणून मी म्हणते की आपण असं करूया का, असं ते सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सायलीला पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात की हो चालेल, आपण करूया असं. सायलीच्या बाबतीत बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन वरून हे सगळं पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो की खायनली कुठेतरी घरातलं वातावरण नीट होताना दिसते. त्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहतो. पूर्णाजी तिथे असते. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की मग काय करायचं. सायली म्हणते की काय मेनू करायचं, मग हे असं बनवूया का, खीर बनवूया का, असं सायली सगळ्यांना ना सांगत असते. त्याचवेळी तिथे पूर्णाजी, कल्पना सगळे जण असतात. सगळेजण म्हणत असतात की हो, आणि मग आता अस्मिता ताईंना खुश करायचं आहे. मग आपण प्रतिमा त्यांना पण बोलूया. अस्मिताच्या बाबतीत आणि प्रतिमाच्या बाबतीत विषय निघाल्यावर कल्पना म्हणते की आपण केक बनवूया का. तेव्हा सायली म्हणते की हो, आणि प्रतिमा त्यांची मेमरी परत आली ना, त्याच पण आपण सेलिब्रेशन केलं नव्हतं, तर आपण तेही करूया, असं इकडे यांचं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी त्याचबरोबर घरातले सगळे खुश आहेत. अर्जुन तिथे आलेला असतो आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा सायली रागानेच तिथून ठेक्यात निघून जाते. कारण तिचं असं म्हणणं आहे की अर्जुनने ह्या गोष्टी अशा करायला नको होत्या. तर याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया फोनवरती बोलत असते आणि प्रिया म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मी हातावर हात ठेवून बसायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्ही तुमची मनमानी कराल, तुम्हाला वाटेल ते तुम्ही कराल. तुम्ही त्या महिप्तला एकट्याने डांबून ठेवलं, मला नाही सांगितलं कुठे ठेवलं. महिप्तला पकडण्याचा प्लॅन आपल्या दोघांचा होता, पण तुम्ही सोयीस्कररित्या तो माझ्यापासून लपून ठेवलेला आहे. तुम्ही माझ्यापासून ती गोष्ट लपून ठेवली. तुम्ही एकदाही विचार केलेला नाही, आणि मग मी का विचार करू, असं म्हणत प्रिया नागराज बरोबर भांडत असते. परंतु नेमकं सायलीला कळत नाहीये की प्रिया कोणाबरोबर भांडते. प्रियाच भांडण चालू आहे इथपर्यंत गोष्टी सायलीला कळलेल्या असतात, पण प्रिया कोणाबरोबर भांडते हे मात्र सायलीच्या लक्षात आलेलं नसतं. आता अर्जुन येतो आणि रूममध्ये सायलीला म्हणतो माझा रुमाल. मग सायली रुमाल आणून देते. मग वॉलेट असं म्हटल्यावर वॉलेट आणून देते. तेव्हा अर्जुन म्हणतो हे भारी, आपलं गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. आणि अर्जुनला खरंतर सायलीचा अबोला खटकत असतो, म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी तिला विचारत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता 31ची पार्टी करायचं घरी ठरवलेलं असं, गेट टुगेदर असं सायलीने ठरवलेलं आहे. मग सगळेजण एकत्र जमलेले आहेत आणि मग मात्र छान अशी एन्जॉयमेंट चालू आहे. सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण तिथे आहेत. आणि इकडे मात्र नागराज हा महिप्तला भेटायला गेलेला आहे. नागराज जेव्हा महिप्तला भेटायला जातो तेव्हा त्याचा पाठलाग करत सुमन त्याच्या पाठीमागे गेलेली आहे. आणि जेव्हा सुमन या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, म्हणजे नागराजने महिप्तला इथे ठेवले ही गोष्ट तिला कळलेली असते. म्हणजे सुमनने एवढा मोठा, म्हणजे एवढी मोठी रिस्क घेतलेली असते आणि सुमनने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सुरू झालेलं आहे तेव्हा मात्र इकडे सुमन जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा ती सायलीला फोन करते आणि सायलीला सांगू लागते. सायलीला जेव्हा सुमनने हे सांगत आहे, फोन केलेला आहे, तेव्हा सायली सुरुवातीला पार्टीमध्ये असते, फोन उचलत नाही. पण नंतर जेव्हा सायली फोन उचलते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता महिप्त कुठे आहे ही गोष्ट आता सायली आणि अर्जुनला समजलेली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.